मनकल्पी कल्पना विधी परी आत्मा कल्पावया त्रिशुद्धी मन बुद्ध्यादी सरेना. आहे का नाही. वैकुंठ कैलास क्षीराब्दी मनकल्पी कल्पना विधी. आहे का नाही. मन अनेक प्रकारचं काय करतं, कल्पना करतं. तर ते वैकुंठाची कल्पना करू शकेल, आहे का नाही, कैलासाची कल्पना करू शकेल, क्षीराब्दी क्षीरसागराचीही कल्पना करू शकेल. पण मन कल्पना करण्यामध्ये आत्मा स्वरूपाची कल्पना करण्यामध्ये मनाला तिथं जागा मन कल्पना करू शकत नाही. मन त्रिशुद्धी करेना. कारण मन बुद्धीचं तिथं आहे का नाही, आत्म्याची खरीखुरी कल्पना करण्याकरता मन बुद्ध्यातिकाचं तिथं काय नाही, सामर्थ्यच नाही. स्वयंकल्पे त्रिभुवन ते स्वरूपी रेगुण शक्य मन. बुद्धी निश्चयात्मक पूर्ण ती सैजानागम्य वस्तू तिन्ही लोकांची मन कल्पना करेल, पण आपल्या मूळ स्वरूपाची कल्पना मन करू शकत नाही. स्वरूपी रेगुण शक्य मन, स्वरूपाच्या ठिकाणी मन जाऊ शकत नाही. बुद्धी निश्चय करण्यामध्ये पूर्ण आहे, पण हा ब्रह्मनिश्चय करण्याकरता मन बुद्धी ही काय अगम्य, तिचा तिथेही काही चालू शकत नाही. जे मन बुद्धी अगोचर ते वाचेशी अति दुस्तर वस्तू नव्हे शब्द गोचर परात पर परब्रह्म. जे मन बुद्धी अगोचर आणि जिथं मनन बुद्धीचं जिथं महाराज तिला गोचर होऊ शकत नाही, मनबुद्धीचा जे विषय होऊ शकत नाही, ते वाचेशी अति दुस्तर, वाचता आधी कडली आणि वाचला इथे काय आहे, अति कठीण आहे. वस्तू नव्हे शब्द गोचर परात पर परब्रह्म. तिथं तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले आणि भक्तीने मोजता येतं का, तर भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतरांनी तत्वता मोजवी असं नाही, तर तत्वता न मोजवी. मग मोजवी ज्ञानाची या लागे न सांपडशी. आहे का नाही. तत्वता न मोजवीशी. मग किलोचं 1.5 किलो होईल, 2.5 किलो होईल, नाही तर 2.5 किलोचा अर्धा किलो होईल. बरोबर तंत नाही. मनबुद्धी अगोचर ते वाच्याशी अति दुस्तर, वाचता आधी कडली. आहे का नाही. वस्तू नव्हे शब्द गोचर, वस्तू शब्द गोचर नव्हे, शब्दात येणारच ते वस्तू ते ब्रह्म नाहीये. आहे का नाही. परात्पर परब्रह्म. पर जे आहे, पर म्हणजे परात्पर शब्दाचे 2-3 अर्थ होतात. परात्पर पर म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठात जे काय आहे श्रेष्ठ, आणि पर शब्दाचा एक अर्थ होतो पलीकड, पलीकडल्या ही पलीकड किंवा परावाणीच्या ही जे काय आहे. आता जे 4 वाणी आहेत ना, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, जे पराच्याही पलीकड. तर इथं परात्पर वाणीचं सुरुवातीला वाणीचं वर्णन आल्यामुळे परावाणीच्याही जे काय आहे पलीकड आहे, म्हणून 4ही वाणी ते बसत नाही. दुरी परयुनी वैखरी पेक्षा एक काय आहे जे दूर आहे, पलीकड आहे. 4ही वाणी आपल्याला 4ही वाणीचा अनुभव घेता येतो, पण एका वाणीचा अनुभव घेण्याकरता एक वाणी बंद करावं लागते. एक माग 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 गेलं की 4ही वाणीचा आपल्याला प्रत्यक्ष जसा आपण या वाणीचा अनुभव घेतो वैखरीचा. आहे का नाही. पण मग तिच्या करता एक आहे का नाही. परा पश्चंता मध्यमा आणि वैखरी. वैखरीतून मध्यमामध्ये जावं लागेल, मध्यमामधून पश्चिंतीमध्ये जावं लागेल, आणि पश्चिंतीमधून मग कुठं जावं लागेल, परामध्ये जावं लागेल. आणि परावाणीत गेल्यावर मग त्याच्याही पलीकडे परमात्मा, तो त्याही वाणीत बसणारा नाही. अशा प्रकारचा आहे. जे पलीकडे आहे, परात्पर जो आहे वस्तू, अशा प्रकारचे. मोठे बांधत आकाशात ते 4ही पालो पडती रीते देवी शब्दे बोलाय वस्तू देतो शब्द शब्दार्थे निधर्म निर्धर्म. आहे का नाही. मोठे बांधत आकाश, आकाश जर महाराज बांधायचं म्हणलं असं पालवात, तर किती कोणता पालव पुरल त्याला. आहे का नाही. आहे का नाही. म्हणून आकाशाला बांधता येणार, जसं आकाशाला मोठे बांधता जात नाही. आहे का नाही. मग त्या केवढाही पालव असला तर त्याचे 4ही पदर काय होणार, पुरणार नाही. अशा प्रकारचं ते आहे. देवी शब्दे बोलावे वस्तू ते, तसं वस्तूनं आपल्या शब्दात त्या ब्रह्माला बोलावं. तो शब्द शब्दार्थी निर्धर्म. शब्द आणि शब्दाचा धर्म म्हणजे अर्थ, हे दोन्ही तिथं पुरत नाही, दोन्ही तिथं जाऊ शकत नाही.
प्राणाचे निमित्त धाळे एका क्रियाशक्ती चळे ती क्रियेशी वस्तू ना तळे मा इंद्रिया आकळे कैशनी प्राणाचे निमित्त धाळे जे का क्रियाशक्ती चळे नाही का नाही. ज्या प्राणाच्या गतीनं या सगळ्या इंद्रियाची क्रिया चालते नाही का नाही. असा जे प्राण आहे त्या प्राणालाच त्याचा पत्ता लागला नाही तर प्राणानं चलन होणाऱ्या इंद्रियाला काय लागणार आहे नाही का नाही. म्हणून त्याला ते लागत नाही अशा प्रकारचं आहे. इंद्रिया आकळी कैशेनी जेवे थिल्ला राहत होता बिंबोनी बोला नव्हे सविता तेवे मनबुद्धी इंद्रिया परता जाण तत्वता परमात्मा. जसं सूर्य एखाद्या डवात प्रतिबिंबित झाला तरी वला होत नाही तसा महाराज मन बुद्धी इंद्रिय या सगळ्याचा चलता तो असून त्या सगळ्याच्या तो काय आहे वेगळा आहे त्यात तो न बसणारा आहे. जो मनाचे आधी मन जो बुद्धीची बुद्धी संज्ञान जो नयनाचे आधी नयन जो श्रवणाचे श्रवण सावधानत्वे मनाचे आधी मन जो मनाचाही काय आहे मन आहे. बुद्धीची जो बुद्धी आहे डोळ्याचे जे डोळे आहेत नाही का नाही. श्रवणाचाही जो काय आहे श्रवण आहे. याचा अर्थ या सगळ्यांना शक्ती कुणाची आहे त्याची आहे नाही का नाही. जो घराण्याचे निज घराण जो रचनेची रचना आपण जो त्वचेची निज त्वचा पूर्ण जीवाचा तो जाण जीव सोय. घाणेंद्रियाचा घाण रचनेची रचना त्वचेच्या त्वचा आणि जीवाचाही जीव तो परमात्मा आहे. जो इंद्रियाचा प्रकाशिता जो कर्म करून आकरता तो इंद्रियार्थांविषयी सर्वथा होणे इंद्रियाचं प्रकाशन करणारा तोच आहे. जो सगळं कर्म करून जो आकर्ता आहे नाही का नाही. इंद्रियार्थाविषयी सर्वथा होणे म्हणून इंद्रियाचं प्रकाशन त्याच्याकडून असल्यामुळे त्याचं प्रकाशन इंद्रिय करू शकत नाही. त्यांच्यामुळे इंद्रियामुळे तो नाही त्यांच्यामुळे इंद्रिय अशा प्रकारे आहे. लाईटच्या पॉवरने ही ट्यूब लागते ट्यूबच्या पॉवरने लाईट नाही तयार होत. लाईटच्या पॉवरने ट्यूब लागते का ट्यूबच्या पॉवरने लाईट तयार झाली लाईट गेल्यावर आली असते. ट्यूबच्या पॉवरने नाही लाईटच्या पॉवरने ती उजेड आली एवढा त्याचा अर्थ आहे का नाही. लाईट गेली की किती दिवसांनी ट्यूब बंद पडते क्षणात लगेच आता होता मार लगेच बंद पडली. माणसं म्हणतात आता बोललो म्हणजे आपल्याला बोलला की स्वतः महिने मरत नाही असा काही नियम आहे का असं काय असं थोडं काय असते आहे का नाही. अशा प्रकारचा आहे. जे तर प्राणशक्तीने चले पुढे जे तर वाचा सोयला जेली मुरडे मा कर्मेंद्रियाशी कोणीकडे पावड पुढे जोडेल. अरे जिथं प्राणाची शक्ती चालत नाही वाचा जिथं लाजली माग फिरली तिथं ऐका नाही हे सूक्ष्मता असलेले प्राण वगैरे जाऊ शकत नाही. तिथं कर्म करणारी इंद्रिये हे कुठं जाणार आहेत हे जाऊ शकत नाही. अग्नीपासून आया अनेक क्षणाक्षणाने गती चांग परी आया माझे अग्नीचे अंगण सर्वथा सांग प्रगटे ना ऐक नाही. अग्नीपासून आया म्हणजे ठिणग्या अग्नीपासून अशा ठिणग्यावर दिसतात पण यथार्थ अग्नीपासूनच जरी तयार झाल्या तरी अग्नीचं पूर्ण स्वरूप म्हणजे ठिणग्या आहेत का. अग्नीचं पूर्ण स्वरूप त्या होऊ शकत नाही आहे की नाही. का सूर्यापासून सूर्यकांत प्रकाशती असंख्यात परी सूर्यकांतात सदा भास्वत प्रगटेना. सूर्यापासून सूर्यकांत मणी आहे पण सूर्यकांत मण्यात सूर्य दिसत नाही त्याच्यात थोडा राहतो. जेवे सिंधू पासून तरंग प्रकाशती अति अनेक बरी तरंग सिंधूचे अंग सर्वथा सांग प्रगटेना. तरी समुद्रावर लाटा तयार होत असतील पण लाटा म्हणजे याचा अर्थ समुद्राचं स्वरूप नाही. लाट अल्प असते समुद्र महान आहे. जेवे सिंधू पासून तरंग तेवे ब्रह्मापासून करणे प्रकाशती अनेकपणे परी तरी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे हे जीवे प्राणी घडेना. ब्रह्मापासून करणे प्रकाशती करणे म्हणजे इंद्रिय या ब्रह्माच्या शक्तीनेच ते इंद्रिय कार्य करतात पण इंद्रियाच्या कार्यात पूर्णतः तो प्रगट होऊ शकत नाही. अशा प्रकारे जरी केळापासून केळे निपजे का साखरेपासून ऊस उपजे तरी इंद्रिय विषय ब्रह्म जाणीजे हे नये विनयोजे ब्रह्मादिका.
आता सांगितलं महाराज, इंद्रियाधिकाला वाचाधिकाला याला ब्रह्म जाणता येईल, पण कधी कार्यापासून कारण प्रकट होत नाही. कारणापासून ज्या दिवशी कार्य प्रकट कार्यापासून ज्या दिवशी कारण प्रकट व्हायला लागल त्या दिवशी इंद्रिय त्याला जाणतात. कारणापासून कार्य प्रकट होत असतं, पण कार्यापासून कारण कधी प्रकट होत नाही. का नाही? त्याचा दृष्टांत दिला. ज्या दिवशी केळी जी आपण खातो त्याच्यातून केळीचं झाड निर्माण होईल त्या केळातून. ज्या दिवशी साखरेतून ऊस निर्माण होईल त्या दिवशी इंद्रिय ब्रह्माला जाणतील. म्हणजे केळ्यातून म्हणजे दृष्टांत आंब्याचा दिला नाही, दृष्टांत जांबाचाही दिला नाही, दृष्टांत साखरेचा आणि केळाचा दिलाय. कारण आंबा जाम हे बीज रूपा बीज जे असतं त्याच्यात हे ते कारण पुन्हा त्याच्यापासून काय होतं, झाड होतं, कारण तयार होतं त्याच्यापासून, त्या बीजापासून. म्हणजे त्या कारणातही कारण लपलेलं असतं. इतर झाडाच्या कार्यातही कारण काय झालेलं असतं, लपलेलं असतं. पण केळ असं आहे की ती किती दिवस पुरा जमिनीत ठेवा, त्या खत पाणी त्याच्यातून झाड निर्माण होणार नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, साखरेचा मागुता बुद्धिमंते हे करता ऊस नव्हे पण सुद्धा जे आपली. कितीही बुद्धिमान असला तर म्हणून साखरेचा पुन्हा ऊस करून दाखव. साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा. बरोबर, साखरेचा ऊस होणार नाही. ज्या दिवशी होईल त्या दिवशी इंद्रिय त्याला काय करतील, जाणतील. अशा प्रकारचं आहे. बाप ते झोपत नाही 24 तास. ती झोपल्यावर मग कशी झोपीन संध्याकाळी. जीवन सिंधू पासून तरंग प्रकाशती अनेक. जरी केळापासून केली होती कसा तरी इंद्रिय म्हणजे आहे का नाही. इंद्रिय नव्हे ब्रह्मज्ञान, इंद्रिय नव्हे ब्रह्मज्ञान ते जीवाचे भावबंधन कदा काळी न तुटे जाणं जन्म मरण आणि वारण. शंका घेतली, जर इंद्रियानं महाराज ब्रह्म कळणार नाही, ब्रह्मज्ञान इंद्रियानं होणार नाही, आणि मग जर इंद्रियानं ब्रह्मज्ञान झालं नाही तर जीवाचं संसाराचं बंधन कधीच तुटणार नाही. कारण इंद्रियानं जर होत नाही तर मग कशाने होते. आणि आपण तर ते आता आहोत. आणि म्हणजे मग देह त्याग करायचा, देह त्याग केल्यावर कोणतं साधन होत नाही असं अशी शंका घेतली. मग जन्म मरण तर जाणारच नाही, आहे का नाही. आणि वार आमच्या पाठीमागे लागणार. शब्दादेवा परोक्षमती ऐशी श्रुती शास्त्र उत्पत्ती तेही मिथ्या वाटे वदंतीन ऐशे तो निश्चिती मानी शिराया. आहे का नाही. महाराज असं यावर सांगितलं, इंद्रियांना जर ब्रह्मज्ञान होत नसेल तर मग जीवाचं बंधन कधीच तुटणार नाही. अशी ज्यावेळेला शब्द शंका घेतली त्यावेळेला मला सांगतायत, शब्दा देवा परोक्ष म्हणजे शब्दामुळे अपरोक्षानुभव अशी श्रुती शास्त्राची उत्पत्ती आहे. शब्दामुळेच प्राप्ती, शब्दानं नाही प्राप्ती. शब्दामुळेच प्राप्ती, इंद्रियामुळेच प्राप्ती, इंद्रियानं नाही प्राप्ती. थोडक्यात शब्द काय करतो, शब्द त्याला प्रकट करत नाही, शब्द त्या मूळ स्वरूपाला प्रकट करत नाही, पण जे मूळ स्वरूप नाही त्याचा बात करत. त्याच्यावर दृष्टांत सांगायचे पाहिजे लोक. माऊली ज्ञानोबरायांचीच ओवी, बाळापतीशी रूप करी जैसे न सांगत नाही वरी बाळापतीशी. हे नाही शब्द इतकं सांगतो ना, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे का गप राहिला, हे आहे. त्याच्याविषयी शब्दाला बोलताच येत नाही. ते सांगतात ना, ती मुलगी बसली, नवीन लग्न झालं, थडक्यासारखं सांगतात, ती नवीन लग्न झालं आली आणि मग ते 4-5 होते बसलेले तरुण एकाच वयाचे, सगळे सारख्याच वयाचे. ती मुलगी घरात गेली, मैत्रिणी विचारलं, बाई त्यातला कोणता तुझा पती आहे. मग तिने सांगायला लाज वाटू लागली. मग ते दुसरीने विचारलं, लाल शर्टाचा आहे का. ती म्हणली नाही. पांढऱ्या शर्टाचा आहे का, नाही. निळ्या शर्टाचा आहे का, नाही. काळ्या शर्टाचा आहे का, नाही. मग तांबड्या शर्टाचा आहे का. ती गप्प बसली, नाही म्हणली नाही आणि हो म्हणली नाही. म्हणजे ज्याचं नाही 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 आणि जिथं मौन ती आहे
अशा प्रकारचा शब्द इंद्रिय तिथपर्यंत नेता हे त्याचं वर्णन करत नाही. ते अर्थीचे निरूपण ऐक राया सावधान शब्द निमोनी आपण ते ब्रह्मज्ञान देवासी. मग त्याच आता सविस्तर वर्णन ऐक. अशा प्रकारचं सावधान होऊ नये. शब्द निमोनी आपण ते ब्रह्मज्ञान जीवाशी. शब्द आपण निमोनी शब्द आपण संपून जातो आणि जीवाला कशाचं ज्ञान करून देतो? त्या ब्रह्माचं ज्ञान करून देतो. जीव सोडवा वया वडा शब्दे सवेग उचलेला विडा त्याने घेता तत्वांचा झाडा आपणही पुढाने मला. जीव सोडवा वया वडा शब्दे सवेग उचलेला विडा. जीवानं मला शब्दानं विडा उचलला. कशाचा विडा उचलला? जीव सोडवा वया वडा. वडा म्हणजे पैज घालून पैज मारू असा जीवाला संसार बंधनातून सोडवायचं अशी पैज घेतली शब्दाने. शब्द म्हणजे वेद. शब्दाचा अर्थ आहे वेद. वेदानं पैज घेतली की मी जीवाला काय करणार? या बंधनातून सोडवणार. ठीक आहे, काय हरकत नाही, घेतली पैज. पण त्याने घेता तत्वाचा झाड आपणही पुढाने मला तो शब्द तो वेद त्या तत्वाचा झाडा घेण्याकरता निघाला. गेला गेला झाडा म्हणजे झाडा शब्दाचा अर्थ त्याचा यथार्थ मूळ स्वरूप कसा आहे. निघाला 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 पुढे गेला. एवढ्या पुढे एवढा पुढे गेला की स्वतः संपून गेला. वेद जाणून नाही पुढे मौनावला ती आहे. येणे घेता तर तो झाडा आपणही पुन्हा निमाला. निमाला शब्द येते निमाला. वेद जाणायला गेला आणि पुढे काय झाला? तोही निमाला. निमाला म्हणजे त्याच्यातच विलीन झाला, संपला. श्रुती नेती नेती येणे शब्दे अद्यावृत्ती निषेध बोले परी साक्षात वेदानुवादे निजवस्तू शब्देनं बोलवे. श्रुतीनं वर्णन केलं. पण श्रुतीनं वर्णन कशा प्रकारचं केलं? नेती नेती येणे बोले. नेती 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 शब्दाचा अर्थ काय? न इति न इति न इति नेती न इति हे नाही. हे न इति इति म्हणजे न म्हणजे नाही आणि इति म्हणजे हे नाही हे नाही हे नाही. नेती नेती येणे शब्दे श्रुती. नेती नेती येणे शब्दे आद्यावृत्ती विषय निषेध बोधे. आतापर्यंत निषेध वृत्तीनं त्याचं वर्णन करायला लागली. विहित वृत्तीनं तिला वर्णन करता आलं नाही. निषेधात्मक वर्णन तिनं केलं. मला वाटतं याच्यातली अमृत अनुभवातली ओवी का याच्यातली सांगदेव पासायची त्यात एक कोण तुम्हाला अमृत अनुभव सांगतो पण ती बोली काय अद्यावत सताची आवृत्ती असताची आवृत्ती सत मनो आली श्रुती. असत ते सत हे म्हणून श्रुतीनं सत नाही सांगितलं. असताची आवृत्ती काय सतात आली श्रुती. असताचा बाध करायचा म्हणून त्याला सत म्हणले. ऐका नाही दुःखाचा बाध करायचाय म्हणून त्याला आनंद रूप म्हटलंय आणि जडाचा बाध करायचाय म्हणून त्याला काय म्हटलंय? चेतन म्हटले. जडाची समाप्ती चिद्रूप आईस. जडाची समाप्ती करायची म्हणून त्याला काय म्हणायचं? चिद्रूप. नाही तर ते खरं सच्चित आनंद ही तिथे हे शब्द ही लागत नाही. अशा प्रकारचं ते ब्रह्म. आतापर्यंत निषेध वृत्तीनं निषेध बोधे निषेध वृत्तीचं ज्ञान देत श्रुती आजही वर्णन करते. परी साक्षात वेदानुवादे निज वस्तू शब्देनं बोलवे. पण साक्षात वेदाला किंवा श्रुतीला हेच ब्रह्म आहे असं आतापर्यंत बोलता आलेलं नाही. जीव सोडवा वयाच्या घोडा शब्दे सवे उचलीला विडा. ऐक नाही आता त्यांना पैज घेतली आहे की नाही. अशा प्रकारे मग महाराज काय झालं? निज शब्द वस्तू न बोलवे. मूळ त्याचं वस्तूचं म्हणजे ब्रह्माचं वर्णन त्या दोघांनाही करता आलेलं नाही. शब्दाशी जे वाच्य होय त्याचे प्रब्रह्म जाणावे. तेथील जो खुणे पावे तो ब्रह्म सत पावे सोय होय. शब्दाशी जे वाच्य होय शब्दाचे बसत नाही. हे शब्दातीत स्वभावे. स्वभावता हे कसं आहे? शब्दातीत मनोनी बोली शब्दातीत स्वभावे.
म्हणून बोलीनं सांपडे असायचं आहे की नाही. म्हणून ते बोलण्यात येत नाही, ते स्वभावता शब्दातीत आहे. त्याची परब्रह्म जाणावे, ते ब्रह्म गेले तिथे त्याचा स्वभाव आहे. ते शब्दातीत काय आहे त्याचं एक कारण आहे. कारण त्याला जाणत 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 जो त्याच्या जवळ गेला आणि त्याच्याशी आता मला त्याला पूर्ण जाणावं लागल. यथार्थ जाणल्याशिवाय ते शब्दात वर्ण होणार नाही. आणि जो यथार्थ जाणण्याकरता त्याच्या अंगाशी लिकटला तो तेच झाला, म्हणून पुन्हा बोलायला वापस आला नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तत्तहाम परमं मम. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तुका पंढरीशी गेला काल्याच्या अंजलीशी घरी आला, जन्म नाही आला. जन्म नाही आला. पंढरी शब्दाचा अर्थ येतो ब्रह्म, म्हणजे ब्रह्मस्वरूपाला एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा वापस येणे नाही. श्रुती नेते नेते येणे वचने, शब्द निशब्द निशब्द दावणे, शब्द निशब्द जो लक्षुला नेतेने पावणे परब्रह्म. श्रुती नेते येणे वचने, नेते नेते हे नाही हे नाही अशा निषेधून शब्दानं त्याला श्रुतीनं काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. काय महाराज, हे बी दाखवणंच आहे, ते दाखवणं नाही. पण हे नाही म्हणजे ते आहेच, यथार्थच दाखवणं हे पण. आणि यथार्थ ज्याचा ज्याचा श्रुतीनं वेदानं बाध केला, आपण त्या शब्दावर त्याचा बाध करत 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 गेलो तिथं जाणारच आहे. मला काय सांगायचंय, चार रस्ते आहेत, चार रस्ते आहेत. सांगू शकत नाही मी तुम्हाला रस्ता तुमच्या मुक्कामाल कोणता जातोय, पण तुमच्या मुक्कामाल कोणता जात नाही ते सांगतो. मुक्कामाल कोणता जातो हे नाही सांगू शकत, पण तुमच्या मुक्कामाला हे तीन जात नाही हे स्पष्ट सांगतो. मग काय राहिला, हे तीन जात नाही याचा अर्थ हा चौथा जातो, हा चौथा जाणारच. त्याच्यात काय विषय, त्याचा श्रुतीने हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे नाही, जे नाही आणि हे आहे जरी नाही म्हणली पण त्याला नाही म्हणली नाही म्हणजे ते आहे, अशा प्रकारचे मूक समंती आपल्या हे का नाही. अशा प्रकारे तिथं प्राप्त करतो तो शब्द. निषेध वस्तू नका, शब्द निषेध जे बोली ते तर समरशे ज्याची बुद्धी याची परब्रह्म का त्रिशुद्धी निषेधावधी तो ठाव. शब्द शब्दून निज निषेधे जो बोधी बोधू, शब्दानं ज्या निषेधाचं ज्ञान आपल्याला करून दिलं, या मायेधिक निषेध रूपानं नाव ते तर समरशे ज्याची बुद्धी. आणि महाराज ज्याचा निषेधही केला नाही आणि ज्याचं वर्णनही केलं नाही, अशा समस्वरूपाची ज्याची बुद्धी स्थिर झाली तो ते ब्रह्म काय होतो, होऊन जातो. बुद्धी जाणे आणि न जाणे, बुद्धी जाणे आणि बुद्धी न जाणे, आहे का नाही. बुद्धी त्याला जाणतेही आणि बुद्धी त्याला जाणतही नाही. आता याच्यातही थोडं हेच होईल की बुद्धी जाणती आणि बुद्धी, म्हणून तर महाराज काही काही आता लोक येत नाही विज्ञानवादी यांनी असे काही काही प्रमाण काढले आणि यांनी सांगितलं अरे यांचे ग्रंथच भ्रमिष्ट माणसांनी लिहिलेले की ज्याच्या बुद्धीवर काय झालेला होता परिणाम त्यांनी लिहिलेले का बुद्धी जाणे आणि बुद्धी न जाणे. बुद्धी जाणते आणि बुद्धी जाणतही नाही. आता भ्रमिष्टच वाटेल का नाही, ज्याला त्याच्यापर्यंत गेला नाही त्याला भ्रमिष्टच वाटेल, अशा प्रकारचा आहे. तर याचा अर्थही तोच आहे का नाही. महाराज त्याच्यात पुन्हा बारीक जर केलं बुद्धी जाणे आणि बुद्धी न जाणे, तर त्याच्यात वेगळं वेगळं करता येईल, का नाही. अलीकडे जर साधक संसारिकाचं घेतलं, साधकाचं इकडे अलीकडे घेतलं तर रजोगुणी तमोगुणी बुद्धी न जाणे, सत्वगुणी बुद्धी जाणे. रजोगुणी तमोगुणी बुद्धी न जाणे, सत्वगुणी बुद्धी जाणे, आहे का नाही. दुर्बुद्धी न जाणे, सद्बुद्धी जाणे. हे अलीकडे त्याचा असा अर्थ आहे, कारण त्यालाही प्रमाण येतं, आहे का नाही. रजोगुणी तमोगुणी बुद्धी त्या ज्ञानाला जाणू शकत नाही. ते ज्ञान मला त्या बुद्धीत पूर्णच होत नाही. ते ज्ञान रजोगुणी तमोगुणी ज्ञान ते बुद्धी त्याचा निषेध होत नाही, त्या ज्ञानाचा त्या साधनाचा काय होत नाही, साधन रूपी ज्ञानाचा निश्चय होत नाही. तर सिद्ध काय सिद्धी रूपी ज्ञान कुठं राहिले, आहे का नाही. अशा प्रकारे म्हणून श्रुती नेती नेती अशा प्रकारची नेती नेती म्हणून श्रुतीनं तिथं आपल्या फुला पोहोचलेला आहे. शब्द निमोनी सर्व शक्ती जीवाश्रय ब्रह्म प्राप्ती, शब्द देवा परोक्षती जाण निश्चिती या नाव. शब्द निमोनी सर्व शक्ती, मला पूर्ण शक्ती आपली पणाला लावली. कोण
शब्दानं आणि आपल्या जीवाला तिथपर्यंत नेलं आणि तिथपर्यंत नेऊन शब्दही संपला. आता शब्दाचंही पुढं काम राहिलेलं नाही, शब्दही संपला. आणि अशी शब्दानं महाराज काय केलं, जुने वेदांती लोक याच्यावर दृष्टांत सांगायचे की एका राजाची पत्नी माहेरी गेलेली आणि माहेरी गेलेली पत्नी आणाय गेला तो, बरोबर आहे का? आता तो स्वतः नाही गेला पण सेवक, आता त्याची बायको तुम्हाला शिकवली सेवक, पण त्या सेवकाचं काम कुठपर्यंत, राजापर्यंत नेऊन सोडले. आता त्यांचं संपलं काम. आता त्यांचं हे सगळे साधना आपल्याला तिथपर्यंत काय करतात, नेऊन पोहोचवतात. अशा प्रकारचं ते आहे. तिथपर्यंत आता नेऊन पोहोचवलं की मला मग ती लय होऊन जातात, ते शब्द सुद्धा काय होतात आणि याला देवा परोक्ष अशा प्रकारचं या साधनांना म्हणून म्हणलेलं आहे. शब्द वाचा निशेष निवते मनबुद्धीन पवेज येते त्याची अवघे निषेधाते परब्रह्म त्याते बोलते. वाचा निशेष निवते, जिथं वाचा ही काय होते, थांबते. वाचा कोणतरी बोलायचे आता काम नाही, वाचा वाचेत वाची नाही, कुठे काय करावे लागेल. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायचे आता कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. जिथं वाचाही काय होऊन जाते, शांत होऊन जाते, निवते. मन बुद्धी न पवेज येते, मन बुद्धी जिथं प्राप्त होत नाही पण त्याची अवधी निषेधाते. पण मन बुद्धी निषेधाला काम करतात ना, निषेधात्मक ज्ञान बुद्धी निश्चय करते की हे आपलं नाही, हे आपलं नाही, हे आपलं नाही, हे आपलं नाही. अशा इथपर्यंत बुद्धी काय करते, काम करते. जे वाचेशी वदविते परी वाचा वदू न शक्य जाते, जे मनबुद्धी अधिका जाणते परी मनबुद्धी जाते नेनती. जे वाचेशी वाचेला जे बोलायला शक्ती देतं परी वाचा न वद, पण वाचा त्याचं यथार्थ वर्णन करू शकत नाही. मनबुद्धी अधिका जाणते परी मनबुद्धीला जाणण्याची शक्ती त्याच्यामुळे, पण त्या शक्तीनं ते त्याला जाणू शकत नाही. अशा प्रकारचं जे नयना ते दाखवते परी नयन न देखते जाते, जे श्रवण ग्रहण ते चेतविते परी श्रवण ग्रहण जाते नेनती. आहे का नाही? डोळ्याला दाखवतं, कानांना महाराज डोळ्याला दाखवतं, कानांना ऐकवतं, आहे का नाही? पण हे घ्राणेंद्रियाचा शक्ती त्याचीच आहे, पण हे इंद्रिय त्याला जाणू शकत नाही. एवं सर्वाचे जाणते परी सर्व ठाण्याने जाते, ज्याशी जाणावं लागे येथे ना अनेक जाणते असे ना. सर्वाचे एवं सर्वाचे जाणते, तो सगळ्यांना इंद्रियांना जाणता आहे, त्याला सगळ्याचं ज्ञान आहे, त्याच्यामुळे हे सगळ्यांना बळ आहे, पण हे त्याला जाणू शकत नाही. ऐशे स्वसंवेद्य निजज्ञाते, ज्याचे तुझे नाही जाणते, शब्द रिकावया तेथे रिगमू त्याते आशेना. ऐसे स्वसंवेद निजज्ञाते, आणि म्हणून ज्ञानी लोकांनी त्याला स्वसंवेद्य म्हटलेलं आहे. ओम नमो ज्याते, जे जे प्रति जे जे स्वसंवेद्य, स्वसंवेद्य वेद्य शब्दाचा अर्थ आहे जाणणे, आणि स्वसम म्हणजे स्वतःला, तो स्वतःला जाणतो म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. दुसरं कोणी त्याला जाणू शकत नाही, अशा प्रकारचं त्याला स्वसंवेद्य म्हणतात. आहे का नाही? ज्याशी तुझे नाही जाणते, त्याला दुसरं कोणी काय करू शकत नाही, जाणू शकत नाही. शब्द रिकावा ते त्याचं शब्द घुसाय गेला तर त्याला जागत नाही भेटली घुसायला. जे कृष्णा पुष्कळ, जे वक्रना वर्तुळ, जे सूक्ष्मांना वेस्तुळ वस्तू केवळ निर्विकार, काय शब्द त्याचं वर्णन करत नाही, त्याला रूप नाही. आणि शब्दाला इंद्रियाला मला इंद्रिय गोचर होण्याकरता कोणत्या तरी काय लागतं, रूपात लागतं. कारण इंद्रिय महाराज रूपा ज्याच्या त्याच्या त्या विषयाला जाणतात. इंद्रियाचं बळच किती, इंद्रियाचं असं आहे रूपाला जाणतात. इंद्रिय कशाला जाणतात, रूपाला, बरोबर आहे काय? इंद्रिय विषयाला जाणतात. विषयाला जरी जाणत असले तरी कोणते इंद्रिय कोणत्याही विषयाला जाणत नाही. ज्या इंद्रियाचा जो विषय त्या इंद्रियाला तोच विषय कळतो. डोळ्याला वास येतो का? डोळ्याला वास येत नाही, डोळ्याला रूपच लागतं. डोळा केली आहे का नाही? नाकाला दिसत नाही, कानाला सुगंध ऐक, बरोबर आहे का नाही? ज्या इंद्रियाला त्या इंद्रियाचं सेवावा, आहे का नाही? तो आहे का नाही? अशा प्रकारचं येर हात बरी तयाशी न कळी बरोबर आहे म्हणतात. मास तेच
काय देवाने युक्ती केली? जिभेलाही मांसाचा तुकडा आहे आणि हातालाही मांसाचा तुकडा आहे, पण हाताला चव कळत नाही, तर जिभच तयारी केली. म्हणजे ते भगवंताची एक लीला आहे. जीवा जाणे मधुर की क्षार येर मांस पर हातास न कळे, कळत नाही ते. अशा प्रकारचे त्यातही एक आहे महाराज, या इंद्रियाची शक्ती, काही इंद्रियाची शक्ती थोडी बलवान आहे, काही लगेच आखुडी. महाराज त्या विषयाला जाणतात ते, पण त्याच्या आश्रयाला जाणत नाही. डोळा एक त्या रूपाला जाणतं आणि त्या रूपाच्या काय जाणतं? आश्रयाला जाणतं. बरोबर आहे का नाही? बाकी अनुमान करतात, डायरेक्ट आश्रय जाणत नाही. आहे का नाही? डायरेक्ट आश्रय नाही. वास यायलाय, हो हा वास आला, कुत्र मेलंय काय करू, कुत्र मेलं, अनुमान केलं की लय वाचन डोळ्यानं पाहिलं होतं कुत्र्याचा असा वास येतो, म्हणून कुत्र जवळ जाऊन पाहिलं तर ते एखादा जनावरही मेलेला असू शकतं. म्हणजे ते त्याच्या विषयाला जाणत असलं तरी त्याच्या आश्रयाला जाणत नाही. आवाज यायलाय, मानस आपण अनुमान करतो ते हा आमका आवाज या गाडीचा असू शकतो, आमका टमटम वाजलं, ढोलक वाजलं, हे वाजलं, डफड, म्हणजे त्याचा आपण त्याला आश्रय नाही जाणला, त्याचं काय केलेलं आहे? मागच्या स्मृतीवर त्याचं काय केलेलं असतं? अनुमान. म्हणजे त्याच्या आश्रयालाही जर विषय जाणत नाही तर मला त्याला कधी जाणते नाही, जाणू शकत विषय, इंद्रिय नाही जाणू शकत. आणि विषयाला जाणतात ते, हा विषय पण याच नाही, ना शब्द आहे, ना स्पर्श आहे, ना रूप आहे, ना रस आहे, ना गंध आहे. तरी 5 विषय येतात. बाकी हजारो प्रकार त्या 5च विषयाचे प्रकार येतात. बाकी मुळात प्रकार किती येतं? 5च येतं. हा शब्द नाही, आहे का नाही? कृष्णा पुष्कळ वाळून गेलेला नाही, असं जाळजूळ नाही, रूप घ्यायचं वाळला माणूस हो, नाही तर एखादा जाळजूळ असंही नाही. वक्र ना वर्तुळ, वाकडाही नाही, सरळही नाही, गोलाकारही नाही, सूक्ष्म न स्थूल, सूक्ष्मही नाही आणि स्थूलही नाही. वस्तू केवळ निर्विकार. कशी आहे ती? निर्विकार. ज्याशी नाही रूपगुण, ज्याशी नाही आश्रम वर्ण, ज्याशी नाही मृत्यूपण, ज्याशी जन्म मरण असेना. ज्याशी नाही रूपगुण, ज्याला रूप नाही, गुण नाही, आश्रम नाही, वर्ण नाही, मितूपणा नाही, ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, जे हळवट ना गणित, जे चिवळ ना सपोस, जे वस्ते ना ओस, जे का निशेष निर्धर्म, जे आखूड नाही, जे लांबही नाही, जे मोठं नाही, जे लहान नाही, कोणापेक्षा मोठंही नाही आणि कोणापेक्षा लहान नाही, वडील ना दाखवते नाही, नाही का नाही? अशा प्रकारचं आहे. जे हलकं नाही, जे जडही नाही, जे रोडही नाही, जे पुष्टही नाही, नाही का नाही? अशा प्रकारचं जे वस्ते ना वस, कुठं वस्तीलाही राहत नाही आणि वसही पडलेलं नाही, अशा प्रकारचं आहे. असं जे रस्व ना मोठे, जे वडील ना दाखवते, जे विचारिता ना विवेक वाटे, विवेक वाटे निश्चेष, जे रस्व म्हणजे लहान नाही, जे मोठं नाही, जे वडील नाही, जे धाकटं नाही, जे विचारिता विवेक वाटे, विवेक हे आटे निशेष, आहे का नाही? विवेकाच्या मार्गाने त्याचा जर विचार करायला गेलं तर विवेक सुद्धा सारा काय होऊन जातो, तिथं आटून जातो. अशा प्रकारचं ते आहे. ज्याशी आदिनांत, जे मध्यस्थित रहित, जे गुण ना गुणातीत, अच्युतानंत अद्वय, ज्याशी आदि ना अंत, ज्याला आदिही नाही आणि ज्याला अंतही नाही, नाही का नाही? ज्याला आदी नाही म्हणजे ज्याचा जन्मही सांगता येत नाही आणि ज्याचा काय कर सांगता येत नाही, मरणही मृत्यूही सांगता येत नाही, आदी नाही अंत नाही, आहे का नाही? जे मध्यस्थित राहील, जे गुणना गुणातीत, अच्युतानंतो अद्वये. कसं आहे ते महाराज? मध्य स्थिती रहितू, या मध्य स्थित आहे, अशा या मधल्या स्थितीपेक्षाही ते काय आहे? वेगळं आहे. ज्याला आधी नाही अंत नाही, त्याची स्थितीच काय सांगता येणार आहे का नाही? अशा प्रकारचं जे आहे, जे गुण नाही, जे गुणातीत आहे, असं अच्युतानंत असलेलं, अद्वय असलेलं त्या स्वरूपाचा वचन पाठ करावा यावेदी केली खटपट. ते तर श्रुतीचाही वटन लाजेला करून कष्ट नेती वादे. त्या स्वरूपाचं महाराज वचन करण्याकरता, लिखाण करण्याकरता वेदानं खटपट केली. श्रुतीने वजांग करून पाहिला, पण श्रुती तिथं लाजली, वेदही लाजला, नेती वादे, आणि शेवटी काय म्हणावं लागलं?
न येती नीती वेदो काय नेनोनी परत आला जाणवणी न बोलवेची बोला याला जे तो मौनावला तसंच त्याला निशब्दे वेदो काय नेनोनी परत आला वेदाला काही कळलं नाही म्हणून वापस आला पुसू नका बाई वेदाशी काही कळल्याची नाही अशा प्रकारे पाहिलं त्यानं प्रयत्न करून जाणण्याचा प्रयत्न केला पण न बोलवेची बोला त्याच्याविषयी त्याला बोलता आलं नाही बोलता आलं म्हणून आपला गप राहिला हुशार आहे हुशार आहे ज्याच्याविषयी बोलता येत नाही त्याच्याविषयी गप राहणे शहाणपणाचं लक्ष नाही ज्याच्याविषयी बोलता येत नाही त्याच्याविषयी दुसरीच काहीतरी बडबड गप करावं मी म्हणून करणं हे शहाण आज काय होते आपल्याला काय माहिती आता म्हणजे माणसाचं असं असते कधी कधी एखाद्या विषयातलं ज्ञान आलं की मला सगळ्याच विषयातलं कळतं का काय असं वाटायला लागतं एखाद्या विषयात आता समजा एखादा पोथी सांगता आली आपल्याला किंवा कीर्तन करता आलं तर आपलं असं वाटतं की आपल्याला सगळ्याच विषयातलं काय येतं कोणाची गाडी बंद पडली तरी सल्ला देऊ कोणाचं अरे त्याचे एमडी वेगळे येत बरोबर आहे नाही एकाच व्यक्तीला सर्व विषयातलं ज्ञान असू शकत नाही सर्व पण असा भ्रम होतो आपला तो की आपल्याला सगळ्याच विषयातलं काय आलं ज्ञान आलं मग लोक नाही वाटत लोकांनी तसा भ्रम होतो म्हणण्यापेक्षा लोक तसा भ्रम करून घेतात विचारायला येतात महाराज असं पोरी सोयरी करायची बरं राहील का सोयरी तिथं महाराज कळतच का आपण जर म्हणलं आपल्याला काय कळतंय आपल्याला काय कळतंय म्हणून एवढे कीर्तन करता तुम्हाला हे कळतं का मला कीर्तन त्याचं बरोबर आहे ना त्याला ब्रह्म कळतं हे काऊन नाही कळायचं पण त्यातलं वेगळं एखाद्या गाडीचा मेकॅनिकल असेल त्या बांधवर म्हणा कंबर त्याला कंबर बांधता येईल का त्याला यातलं काय कळतंय त्यांना तेच करावं जिनो काम की नको करो तुझा करे सोबत आहेच तसं ते आणि तसंच येते आपणही तसं स्पष्ट आहे का नाही प्रत्येकाला बरं त्यातल्या पुढे एक आहे महाराज पुढे एक आहे काय फक्त वय वाढ म्हणून सगळ्यातलं कळायला लागलं 70-80 झाला म्हणून त्याला सगळ्यातलं काय व्हायला लागलं कळायला लागलं म्हणजे लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं त्याला कशातलंच काही कळत नाही त्याला भाजी आणि झालेली कळत नाही जन्मभर तरी तो कळतो म्हणतो म्हणजे फक्त वय वाढ म्हणून माणसं काही काय व्हायला लागलं कळायला लागलं अरे आम्ही जुने लोक आम्हाला विचारा अरे हो तुम्ही जुने झाले पण तुम्ही काही ज्ञान मिळून जुने झाले का म्हणजे निसर्गात जुने झाले निसर्गात जुने झाले काय महाराज एखादा वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान होतो देही बालकाच्या म्हणून कशा करता वेद शहाणा आहे ज्यातलं कळालं नाही तिथे काय राहिला तो मग मौन राहिला मौनावला आणि मौनावून सोपं आहे का नाही म्हणून सोपं आहे ज्याचे त्याचं शास्त्र वेगळं आहे तसं तर परमार्थीकडे संसारी माणसानं फक्त परमार्थाचा विषय असला तरच जाऊ नाही तर जाऊच नाही त्यानं येऊ नये म्हणण्यापेक्षा संसारिकांनाही सुद्धा काय करू नये जाऊ नये मला तुम्ही जर वक्राची दांडी मोडली तर वारकाकडे जाता आणि दाढी वाढली तर काऊन नाही वारी घरी नव्हता मग सुतार म्हणायचं की होते या ज्याचे एमटी मी सांगितलं त्याचे वेगळे तसं जिथं जातो परमार्थी कीर्तन ठेवायचं बा आम्हाला हे करायचं आमचा कार्यक्रम हे काही आम्हाला कीर्तन ठेवायचं हे करायचं तर मग जावं ठीक आहे ना काय वेद राय धरता म्हणून जे वेदे धरिता दृढ म्हणून शास्त्र भांबावली जाण ती धरुणी मता विमानन करीती वल्गनातिवादी वेदे धरिता दृढ म्हणून वेदू काय वेदे धरिता दृढ म्हणून वेदानं काय केलं मौन धरलं व्यक्त मौन धरलं पण शास्त्र भांबावली ना वेद मौन आपण काय करावं मग शास्त्राने काय केलं ती धरुणी मता अभिमान मग त्यांनी आपल्या मताचा अभिमान धरला आता वेद तर काही सांगत नाही वेद तर काही सांगत नाही आता ज्या वेळेला मुख्य पुढारी काही बोलत नाही मग कार्यकर्ते मग आणि विचार होतातच ठोक निर्णय झालेला नसल्यामुळे कार्यकर्त्या संभ्रम निर्माण झाला संभ्रम मग इतर शास्त्रात मग त्याच्या त्याने अभिमान धरला मग ती त्यांच्या तेच सांगू लागली कळती वल्गना अतिवादी मग वल्गना म्हटलं त्याचं ज्ञान नाही ना बाबा म्हणतात वल्गना म्हणजे बडबड व्यर्थ बडबड कशा प्रकारची बडबड केली 13व्या अध्यायात थोडं ज्ञानोबरायांनी त्याचं काय केलेलं आहे सुरुवात केलेली आहे शब्दांती ब्रह्मज्ञान
हे वेदे पावनी पूर्ण कोण शब्दे शब्दे निषेधून जड म्हणून तिने धरले शब्दांती ब्रह्मज्ञान आहे का नाही. शब्दाच्या अंती त्याला शब्द म्हणजे वेदाला तिथे गेल्यानंतर खरं कळालं की त्याचे शब्द पोहोचत नाही हे लक्षण त्याला कळालं म्हणून हे वेदे पावनी पूर्ण कोण शब्दे शब्द निषेधून जड म्हणून तिने धरले. म्हणून सगळ्या शब्दाचा निषेध करून म्हणजे बोलण्याचा निषेध केला आणि तो गप राहिला. वेद राय धरिता म्हणून शास्त्रे भांबवली जाण शोधिता शब्दाचे रान निज समाधान न पावती. आणि मग या शास्त्रांनी काय केलं शब्दाचे रान शोधिता ते शब्दाचंच रान इतकाय करायला सुरुवात केली. तो गप राहिला पण यांनी त्याचा अलीकडा मोठा भाग ना तो करायला सुरुवात केली आणि समाधानाला प्राप्त होईना गेली. ज्याशी शब्दांती ब्रह्मप्राप्ती त्याशी दर्शनी ऐक्य येती शास्त्रीय सोयीची समजती ऐक्य त्रिजगती अभ्यासी. ज्याशी शब्दांती ब्रह्मप्राप्ती ज्याशी शब्दांती ब्रह्मप्राप्ती अशा प्रकारे ज्याला शब्दाचा अंत झाल्यानंतर शब्दाचा विराम झाल्यानंतर काय होते ब्रह्मप्राप्ती हे कळालं. हे वेदाला कळालं की सगळ्या शब्दाचा अंत झाल्यानंतर शिवाय ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. कारण बोलण्यातून 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 कितीही बोलत राहिलं तरी त्याची प्राप्ती होणार आहे का नाही. म्हणून शब्दात त्याचं ब्रह्मप्राप्ती होते. त्यांना ज्याशी शब्द होईल त्याशी दर्शने ऐक्या येतील. आणि मग महाराज असं ज्याला ते कळालं त्याला षड दर्शनामधलं ऐक्य कळायला येतं. नाही तर मग या अलीकडचे जे आहेत बुद्धिमान यांनी त्या दर्शनातच काय केलेले आहेत वाद सुरू केलेले आहेत. ज्ञानोबरायांनी वर्णन करत असताना षड दर्शने मणिपती तिची बुधांची आकृती म्हणून विसंवादी धरिती अयोध्या हाती तरी तर्कुतोची परशु नीती वेद तो अंकुशो वेदांत तो महारसो मोदको मिळवे एके हाती दंतो तो स्वभावता खंडितो तो बोधमत संकेतो वार्तिकाचा. आहे का नाही. महाराज गणपती बाप्पाच्या हातातले आयुध वेगळे वेगळ्या प्रकारचे विसंवादी संवादी नाही. विसंवादी म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध बोलणारे संवादी म्हणजे एकमेकाला अनुकूल बोलणारे. म्हणून या शास्त्रातही एकमत झालेलं नाही अशा प्रकारचं आहे. जिथे जातो तिथे पडतो मतोडा. मतोडा मतोडा म्हणजे गोंधळ आहे का नाही अशा प्रकारचे. म्हणून त्यांनाही ते आतापर्यंत त्यांचं ते चालूच विचारायचं. ब्रह्म एकाकी आदि स्थिती तुवाची दाविली उपपत्ती त्यांनी ऐक्य रूपे त्रिजगती मन शिकवणा प्रति आभासी. मग काही काही ना काय सुरू केलं तर त्यांचं भांडण पुढे वाढलं काही तर संपवलं काय नाही पण भांडण सुरू झालं. काही काय म्हणले की महाराज ब्रह्म काय होतं त्याच्याविषयी बोलता येत नाही. मग काय होतं ब्रह्म आभाषे. ब्रह्म काय होतं अद्वय आहे. अद्वय आहे म्हणजे द्वैत नाही अद्वय आहे असं. म्हणजे वेदानच काय केलं आपल्याला ती उपपत्ती म्हणजे तसा सिद्धांत दाखवला. आणि द्वैत नसल्यामुळे त्याला कोणी जाणू शकत नाही. पण मग ते आभास भासलं पण ते भासण्याला तरी द्वैत लागलं का नाही. भासलं तरी कोणाला हे नाही हे नाही हे नाही ते आहे पण ते पाहण्याकरता तरी दोन लागले का नाही. अशा प्रकारचं तिथं तर द्वैत लागेल का नाही. तुम्ही लागले सांगायला म्हणे द्वैत नाही तिथं दोन नाही म्हणता. अशा प्रकारे ज्याची तुटली वासना पासोटी विराडी अहंकाराची गाठी प्रारब्ध उतरले देहाचे तटी याशी ऐक्य सृष्टी आभासे. तर त्याचं उत्तर दिलंय ते काही वाढवलेलं नाही. म्हणून ज्या मला कुणाला वाचतं ते कोण त्या रूपापर्यंत पोहोचतो ज्याची तुटली वासना फासोटी. याची फासाठी काय झालेली तुटून गेली. कशाची कोणती फासाठी वासना. कोणती वासना तर वासनेचे काही प्रकार आहेत. काय लोकवासना देह वासना पुन्हा शास्त्र वासना. शास्त्राची एक काय वासना आहे. शास्त्र शिकावं 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 ही सुद्धा वासनाच आहे. ती सुद्धा बंद पडावी लागते. ज्ञानोबरायांनी त्या महात्म्याने महात्म्याचं वर्णन करत असताना असं म्हटलंय लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू उगेपणे सांगू आधी भरू. शास्त्रावरी उबगू त्याला उबग म्हणजे कंटाळा येतो कशाचा शास्त्राचा. ही उभी आपण घ्यायची नाही. नाही तर आपणही कुठे उभं पडून राहायचं. ज्ञानोबराय म्हणजे शास्त्रावरी उबगू पाहिलंच नाही म्हणजे बरोबर ना.
नाही नाही म्हणते ज्ञानेश्वरी पाठ करा. कशा पाठ करायची? माऊलीच म्हणले शास्त्रावरी बघू. शास्त्रावरी पण ते कोणाचं आहे माहितीये का? शास्त्रावरी बघू नक्की आहे, पण ती स्थिती कशी आहे? उगेपणी सांगू आती गुरु महाराज तो असा पडलाय, उगेपणी उगाच पडलाय किंवा बसलाय उगाच. त्याला खाण्याचं भान नाही, त्याला पिण्याचं भान नाही. पिण्याचं म्हणजे वेगळं पिण्याचं नाही, पाण्याचं भान नाही, त्याला देहाचं भान नाही, त्याच्या अंगावरून साप गेलाय त्याचंही भान नाही, त्याच्या अंगावर विंचू चढले त्याचंही त्याला म्हणतात शास्त्रावरी बघू. आता ही अशी अवस्था झाली की जिथं देहाचंच भान नाही राहिलं, तिथं देहानं शास्त्र शिकावं याचं कुठं भान राहिलं? अशी अवस्था होत नाही असं नाही, पण ती अशी अवस्था आहेत महात्मे. अशाही अवस्थेत महात्मे आहेत. अशा प्रकारे काय मला प्रेमानंद बाबा 2.5 वर्ष ज्या ठिकाणी राहिले ते सांगतात की मुंग्या जशा घरात निघतात तशी विचू होती तिथे. विचू एक दोन नाही, जशा मुंग्या पळाव्यात घरानं तसे त्या जागेवर काय पळायचे? विचू. अशा जागी 2.5 वर्ष राहिले. त्यांनी सांगितलं झोपलं आता सारे अंगावर मुंग्या इतके विचू म्हणले होते, सारे अंगाने काय चालायचे? विचू. सापण त्यांनी सांगितलं सापण येत असे खेळायचे, असे जवळ सगळे बाजूला अंगावून जायचे व्हायचे. म्हणजे ही झाली मग आता देहातीत अवस्था. तिथं काही कशाच काय राहिला नाही, आठवची नाही, देहीचं विधी अशा प्रकारची अवस्था होती. आपल्याला ती अवस्था होत नाही, आपण अवस्थेचा आव आणतो. म्हणजे तशी अवस्था झाल्यासारखं आपण काय करतो? दाखवतो. तुम्ही काही म्हणा पण हे काका आपला हे मस्त आपला परमार्थ करायला बसून मग तो कशातच रस येईन. कोणाची चव गेली असं काहीच गोड लागत नाही. याचा तू दवाखान्यात जाय, तुझ्या काय गेली आता तोंडाची चव गेली. काहीच गोड लागण, काहीच गोड लागण झालं किंवा गोड लागण हे सांगत नाही. त्याची अवस्था काय होऊन जाते? मग गोड लागे परी सांगत नाही होऊन जाते ती अवस्था. अवस्था सांगताच येत नाही ती खरी अवस्था. आणि सांगून जी आज होती ती मग सांगताच येत नाही. बरं सांगायची तर सांगावं कोणाला? बरं ते यांचं इकडे वाक्य असतं राजेंद्र कसमारला, की असं काही सांगायची नशी आश्चर्यचकित शब्दाची घटना. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, तुमचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही असं म्हणतात. आणि पुन्हा म्हणतात तुम्हाला विश्वास बसावा असा माझा आग्रहही नाही. तुमचा विश्वास बसणार नाही आणि बसावा असा माझा काय नाही आग्रह नाही. कारण तुमचा विश्वास बसल्यावर ती घटना खरी आहे आणि विश्वास नाही बसला म्हणजे खोटी आहे असं थोडंच काही. सत्य ते सत्याचे नाही. ज्याची तुटली वासना फासोटी. महाराज ज्याला देहाची शास्त्राची कोणतीच काय राहिली नाही, वासना राहिली नाही, एक किंचितही वासना राहिली तर मग मात्र नाही. विराली अहंकाराची गाठी. अहंकाराची गाठ काय होऊन गेली? देहांकार सगळ्यात मोठा शत्रू आहे, तो विरून गेला. प्रारब्धे उतरली देहाची तटी. आणि प्रारब्ध कोण्याकडे नाही उभं राहिलंय आता? प्रारब्ध उतरले देहाचे तटी आहे का नाही? देहाचे तटी प्रारब्ध उतरले. प्रारब्धाचा संबंध आता देहाशी लागून गेला. देहाच्या तटी उतरले, देहाच्या कडीवर येऊन प्रारब्ध थांबलं. तिथून पुढे प्रारब्ध जात नाही. प्रारब्धाचा शेवट आहे कुठपर्यंत? देहाचा संपला विषय. प्रारब्ध सुख दुःखात्मक भोग आणून कुठं फेकणार आहे? त्याच्या पलीकडे प्रारब्धाचं काय चालतंय? मूळ आपल्या आनंदाला प्रारब्ध सुद्धा काही परिणाम करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. अशा प्रकारचे देहाच्या तटी त्याशी ऐक्य सृष्टी आभासी. आणि त्याला अशा ठिकाणी जो उभा आहे त्याला ऐक्याच्या सृष्टीचा आभास होतो, दुसऱ्याला होत नाही. त्याच्या अनुभवाची गोड गोष्टी सांगावया उल्हास पोटी. विप्लायनो स्वानंद सृष्टी ब्रह्मके सृष्टी वाक्याने. आणि त्या महात्म्याने ज्या ब्रह्माचा आनंद घेतला त्याच्या अनुभवाच्या गोष्टी सांगण्याकरता विप्लायन नावाचे ते महात्मा म्हणजे 9 महात्म्यापैकी आनंदानंद असे महाराज ते आनंदाचं फट आलं त्यांना. आणि त्याचं ते काय करायला लागले तर वाखाण करायला लागले, वर्णन करायला लागले नाही का नाही. ब्रह्मेके सृष्टी वाखाणी. ज्या महात्म्याला सगळ्या सृष्टीत ब्रह्माचं ऐक्य आलेलं आहे त्याच्या गोष्टी वाखाणी, त्याच्या गोष्टी काय करता येते? वर्णन करता येत. किंवा त्या महात्म्याच्या गोष्टी कशा आहेत त्याचं वर्णन करण्याकरता आता ते उल्हासित झालेले आहे. कुंडली कौरदे हरिविठ्ठल.